अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउजची बॅकनेकची डिझाईन शेअर करणार आहे। ॲक्च्युअली काय होतं की त्याच डिझाईन बघून खूप कंटाळा येतो, नवीन युनिक अशी छानशी ब्लाउज डिझाईन बनवायची असते पण आपल्याला सुचतच नाही। कस्टमर सुद्धा आपल्याकडे येत असतात आणि त्यांना सुद्धा काहीतरी नवीन आयडिया हवी असते। सो आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाईन शेअर करणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल। ठीक आहे, चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस, काठाचा ब्लाउज पीस आहे। ब्लाउज पीस खूप सुंदर आहे, त्याला खाली सुद्धा बघा काठासारखंच थोडंसं वर्क केलेलं आहे आणि हा आहे काठ। तर हा आपण ऑलरेडी कटिंग करून सेपरेट करून घेतलेला आहे। तर इथे तुम्ही बघू शकतात की ब्लाउजचा बॅक पार्ट आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतला आहे, अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचं सुद्धा। सो सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या ब्लाउजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे या डिझाईनसाठी तुम्ही कशा पद्धतीने मार्किंग कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहज तुमच्या लक्षात यावं यासाठी। तर बघा आता हा जो काही ब्लाउज आहे, ह्या ब्लाउजची जी काही उंची आहे तर ती इथे आहे 12.5 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 13.5 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून घेतलेला आहे आपण 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर आणि याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण 5.5 घेतलेला आहे। 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा आपण इथे देऊन घेतला। इथून घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 किंवा 2 इंच मार्जिन, तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं। तर बघा इथे मी टोटल 9.5ला मार्किंग करून हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे। आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे, त्यामुळे मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट मी साईडला ठेवते। तर तुमचा जेवढा काही गळा असेल तर त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्रा मार्जिन ॲड करायचे आहे। पण या डिझाईनसाठी बघा मी खाली डायरेक्ट 1 इंचाला मार्किंग केली आणि वरती 2.5 इंच गळारुंदीची मार्किंग केलेली आहे। एकदा काठ आपल्याला पुरतोय की नाही तर ते सुद्धा मी इथे चेक करून घेतलेलं आहे आणि व्ही गळ्याचा आकार आपल्याला ह्या पद्धतीने इथे द्यायचा आहे। लक्षात राहू द्या, डायरेक्ट खाली मी 1 इंचाला मार्किंग केली म्हणजे टोटल 2 इंचचं ते मधला गॅप येईल। ठीक आहे, आणि आता आपल्याला जे काही गळा आपण मार्किंग केलेला आहे तर तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे। तर बघा मी इथून डायरेक्ट सिंपल जसा आपला शेप आहे ना एक्झॅक्टली तसंच इथे कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला सगळ्यात आधी जोडून घ्यायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं आहे की जो काही आपला मेन फॅब्रिकचं आहे तर तो ह्या पद्धतीने इथे ठेवायचा आहे। त्यावर आपण कटिंग केलेला जो काही अस्तरचा बॅक पार्टचा पार्ट आहे तर तो ठेवायचा। तर बघा हा डायरेक्ट मधूनच आपला कट आहे, त्यामुळे 2 वेगवेगळ्या साईडला मी ह्या पद्धतीने इथे ठेवून घेतलेला आहे। आणि आता इथे आपल्याला लावायचे आहे पिना, जेणेकरून आपल्याला ते स्टिचिंग करणं इझी जावं, कुठे गोळा वगैरे होऊ नये, तिरकं वगैरे जाऊ नये यासाठी। आता सगळ्यात आधी आपण इथून खालच्या साईडने स्टार्ट करूया। तर खालच्या साईडने आपल्याला साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारायची आहे इथपर्यंत। जिथून आपल्या गळ्याचा वरचा पार्ट सुरू होतो तिथून आपल्याला 1/2 इंच एवढंच मार्जिन ठेवून इथे टीप मारून घ्यायची आहे। हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या। सेम दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे। गळ्याच्या साईडला 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवायचं आहे आणि कमरेच्या साईडने आलं की 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घ्यायची आहे। ठीक आहे, इथपर्यंत आय होपचं तुमच्या लक्षात आलं असेल। त्यानंतर मेन फॅब्रिक जो काही एक्स्ट्राचा आहे ना तर तो आपल्याला इथे कटिंग करायचा आहे, काठोकाठ कट करायचा आहे। थोडंसुद्धा काहीही मार्जिन ठेवण्याची आपल्याला इथे गरज नाही आहे। ठीक आहे, तर सगळंच बघा गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो सुद्धा इथे कट करायचा आहे आणि कमरेच्या साईडने जो काही एक्स्ट्राचा आहे तर तो सुद्धा। आता यानंतर इथे मी पिना काढल्या आणि हे दोन्हीही पार्ट आपल्याला सरळ करून घ्यायचे आहे। तर मी इथे थोडेसे कट मारलेले आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हे पार्ट सरळ करू त्यावेळेस ते प्रॉपर असे फोल्ड व्हावे आणि त्याचा शेप आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा, त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे। तर बघा इथून मी ह्या पद्धतीने फोल्ड करून घेतलं, स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने अलगद प्रेस करून कानेकोपरे बाहेर काढून घेते, म्हणजे आपला आकार आपल्याला जसा हवा आहे तसंच यावा त्यासाठी। आणि थोडंसं प्रेस करून सेट करून घेतला। सेम त्याच पद्धतीने जो काही दुसरा पार्ट आहे तर तो सुद्धा आपल्याला सरळ करून व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे। आणि आता आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप। तर लक्षात राहू द्या, दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची ब्लाऊजची अर्थातच ह्या बॅक पार्टची फिनिशिंग बिघडायला नको। फिनिशिंगसाठी
खूप महत्त्वाची टीप आहे, तर ही तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक फॉलो करायची आहे. आणि लगेचच कंटिन्यू आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेतोय. याचाच अर्थ गळ्याचा पार्ट आणि कमरेचा पार्ट इथे आपल्या सोबतच रेडी होतोय आणि इथे आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरजसुद्धा पडत नाही. त्याचबरोबर फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येते. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघू शकतात. आणि बघा सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या पार्टलासुद्धा आपण इथे दाबटीप देऊन आपले हे दोन्ही पार्ट जवळजवळ इथे रेडी झालेले आहेत. ठीक आहे. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला ह्या पद्धतीने कडेकडेने टीप मारून जोडून घ्यायचं आहे. कडेकडेने टीप मारताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कटिंग करताना कॅल्क्युलेट केलेलं नसतं. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पार्टलासुद्धा आपण टीप मारून इथे जोडून घेऊयात. महत्त्वाचा पॉईंट आहे तर तो म्हणजे की आपल्याला ही जी काही टीप मारतोय तर ही टीप मारताना कुठेही गोळा होणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे. आणि त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपला परफेक्ट मापाचा पार्ट इथे रेडी होईल. ठीक आहे. हे बघा सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा सुद्धा एक्स्ट्राचा पार्ट आपण इथे कटिंग करून घेऊयात. आणि बघा मग फायनली आता दोन्ही साईडचे पार्ट्स इथे आपले रेडी झालेले आहे जवळजवळ. ठीक आहे. आता हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट होतं, इथपर्यंतचं फिनिशिंग वगैरे सगळी प्रॉपर आलेली आहे. आता यानंतर काय करायचं, आपला जो काही काठ आहे ना तर तो बरोबर मध्यभागी आपल्याला कट करून घ्यायचा आहे, किंवा आपण डायरेक्ट इथे स्टिचसुद्धा करू शकतो. तर जर काठाचा कलर जो आहे ना शक्यतो तोच धागा यूज करायचा, म्हणजे आपली डिझाईनची फिनिशिंग बिघडायला नको. तर बघा आता मग मी इथे मॅचिंग दोरवून घेत आहे, काठाला मॅच होणारा. ठीक आहे. आणि सगळ्यात आधी आता आपल्याला हा काठ लावून घ्यायचा आहे. तर इथे तुमच्या लक्षात येईल की काठापासून आपण डिझाईन बनवणार आहोत, पण आपल्याला इथे कुठेही पॅच वगैरे बनवायचं नाही आहे, कॅनव्हास पेपरसुद्धा नको आहे, तरीसुद्धा पॅचवर्क दिसणारी डिझाईन आज ही रेडी होणार आहे. तर बघा सिंपल गळ्याच्या साईडने ठेवत आपण ही टीप मारून घेत आहोत. खालच्या साईडने एक्स्ट्राचा कट करूयात, फक्त फोल्डिंग पुरता ठेवायचा आहे. आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून आपण आता इथे टीप टाकून घेऊयात, म्हणजे एकदम कडेकडेने टीप टाकायची आहे, जशी आपण दाबटीपला देत असतो ना सेम त्याच पद्धतीने. आणि बघा इथून आता बरोबर इथपर्यंत, आणि इथे दुसऱ्या साईडने आपल्याला तो काठ थोडासा फोल्ड करायचा आहे, कारण तिथून धागे निघण्याचे चान्सेस आहेत. आणि गळ्याच्या साईडने तसं काहीही नव्हतं, ऑलरेडी कडेचा कसा पार्ट असतो काठाचा तसा पार्ट होता, आणि तो आपण गळ्याच्या साईडनं घेतलेला आहे. ठीक आहे. तर बघा सगळ्याच साईडने टीप मारून आपण हा काठ इथे व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंगचा इथे पॅक केला. त्यानंतर थोडंसं एक्स्ट्राचं इथे कट करून घेऊयात. सेम ह्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला काठ लावून घ्यायचा आहे. तर तिथे सुद्धा बघा आता उलटं, म्हणजे खालनं लावायला सुरुवात करायची, व्यवस्थित खाली फोल्ड करायचा आहे. गळ्याच्या साईडने प्रॉपर फिनिशिंगसहित व्यवस्थित एकसारखं पकडत टीप द्यायची आहे, कारण की जर काही तर गळ्याला तिरकं झालं तर पूर्ण गोळा होण्याचे चान्सेस आहे आणि सगळं फिनिशिंगसुद्धा बिघडू शकते, कारण की इथे कॅनव्हास पेपर वगैरे काहीच नाही आहे. त्यामुळे मग थोडा टाईम लागला तरी चालेल, फिनिशिंगची थोडीशी काळजी घेतच आपल्याला हा काठ प्रॉपर असा इथे लावून घ्यायचा आहे. आणि बघा इथे लास्टला सुद्धा व्यवस्थित फोल्ड करून आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे. कुठलाच काठाचा एक्स्ट्राचा पार्ट खाली येणार नाही याचीसुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. इथपर्यंत आल्यानंतर बघा आता खालनंसुद्धा आपण एक जी आधीची दाबटीप आहे ना त्यावरच आपल्याला ह्या पद्धतीने ती टीप टाकून घ्यायची आहे. ठीक आहे. तर प्रॉपर असा काठ इथे पण लागला गेलेला आहे. त्यानंतर आता जो काही एक्स्ट्राचा काठ आहे तर तो इथे आपण कटिंग करून घेऊयात. आणि फायनली दोन्ही पण पार्ट्स एकदम छान असे प्रॉपर फिनिशिंगसहित आपल्या इथे रेडी झालेले आहेत. ठीक आहे. आता यानंतर पुढची डिझाईन बनवायला सुरुवात करूयात. तर बघा हे मी ब्लाऊज पीसचा कपड्याच्या छोट्या छोट्या पट्ट्या करून घेतलेल्या आहे, आणि आता त्या आपल्याला इथे चपट्या पट्टी रेडी करायची आहे. त्यासाठी मी इथे मॅचिंग दोरा होऊन घेत आहे, कारण की आधीचा काठाला मॅच होणारा होता त्यामुळे. आणि बघा ह्या पद्धतीने दोन्ही साईडने फोल्ड करून पुन्हा एक फोल्ड करत अशी छोटीशी बारीक अशी चपटी पट्टी आपल्याला इथे रेडी करून घ्यायची आहे. तुम्ही यापेक्षा थोडीशी ब्रॉड किंवा यापेक्षा अजूनही बारीक करू शकतात, म्हणजे जसं तुम्हाला हवं असेल त्या पद्धतीने. ठीक आहे. आता टोटल आपण इथे 3 पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. तर त्या तिन्ही पट्ट्यांना मी टीप टाकून घेते आणि ह्या चपट्या पट्ट्यात तयार करून घेते. तुम्ही इथे रेडीमेड जी नॉट असते ती यूज केली तरीसुद्धा चालेल, पण ह्या डिझाईनसाठी मला तरी असं वाटतं की ह्या चपट्या पट्ट्या जास्त छान दिसतील, सो त्यामुळे मी ते रेडी करून घेते. आता सध्या एवढ्या 3च पट्ट्या करते, जर कमी पडलं तर आपण मग अजून एक्स्ट्रा
करून घेऊयात. ठीक आहे, फक्त हे फोल्ड कसं करायचं तर ते व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्या. आणि पट्टी मी खूप ब्रॉडही कट केली नव्हती किंवा खूप छोटीही केली नव्हती, कारण की ती व्यवस्थित रेडी होणं, कपडा जास्त असेल तरच ती व्यवस्थित फोल्ड होणार आहे आणि धागे निघण्याचे चान्सेससुद्धा राहणार नाही. आता ह्या तिन्ही पट्ट्या रेडी झाल्यानंतर आपल्याला ते एकाच साईजमध्ये कट करायचे आहे. सगळ्यात आधी कडेचं मी कट करून व्यवस्थित सरळ पट्टी तयार करून घेते, कारण बऱ्याचदा कडेचा कपडा कमी जास्त होऊ शकतो. आणि बघा 1-1 इंचाच्या म्हटल्या तरी चालेल, आपल्याला छोट्या छोट्या पट्ट्यामध्ये म्हणजे सेम साईजमध्ये ह्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. हे बघा ह्या पद्धतीने. ठीक आहे, तर सगळ्याच याचं करून घेऊयात आता. आणि पुन्हा सांगते, जर ह्या पट्ट्या कमी पडल्या तर आपण पुन्हा करून घेऊयात. जास्त आल्या तर काही प्रॉब्लेम नाही, पण कमी पडायला नको. बट ठीक आहे, चला एवढ्या पट्ट्या छान अशा रेडी केलेल्या आहेत. तर आता ह्या आपण बॅक पार्टला लावायला सुरुवात करूयात. तर बॅक पार्टला लावताना आता पुन्हा मी दोरा चेंज केलेला आहे. तर लक्षात राहू द्या, जर का कॉन्ट्रास्ट काट असेल किंवा 2 कलर कॉम्बिनेशनचा ब्लाऊज पीस असेल तर तुम्हाला सुद्धा धागा सारखा चेंज करावा लागेल. खालचा केला नाही तरी चालेल, पण वरचा तर करावाच लागेल. आता ह्या पद्धतीने ती पट्टी बघा फोल्ड करायची आहे आणि आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे. हे बघा, तर लक्षात राहू द्या, आता ह्या पट्ट्या लावताना आपल्याला त्या 2 पट्ट्यांमधला डिस्टन्स सेम राहील याची काळजी घ्यायची आहे, कारण त्यावरच आता डिझाईनची फिनिशिंग डिपेंड आहे. जर का तुम्ही छोटं मोठं कमी जास्त डिस्टन्स जर केला किंवा जी काही पट्टी आपण लावतोय तर त्याचं मार्जिन आतमध्ये किती पाहिजे, बाहेर किती पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतच आपल्याला ह्या पट्ट्या लावायच्या आहे, तरच डिझाईनला लूक येईल. जर का तुम्ही नुसतंच लावायचं म्हणून लावलं किंवा कमी जास्त छोट्या मोठ्या झाल्या तर ह्या डिझाईनचं सगळं लूक बदलन. आपल्याला हवी तशी छान लूकमधली ही डिझाईन अर्थातच रेडी होणार नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतच ही डिझाईन बनवायची आहे. तर बघा, मग एक साईडने व्यवस्थित मी काही खूप पण डिस्टन्स ठेवलेला नाही आहे आणि ह्या पद्धतीने आपण ह्या पट्ट्या इथे फायनली लावून घेतलेल्या आहे बघा. ठीक आहे, आता ह्या किती लावलेल्या आहे, सेम दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला तेवढ्याच लावायच्या आहे. तर तुम्ही इथे बघू शकता किती प्रॉपर फिनिशिंग्स आहेत आपण इथे लावून घेतल्या. तर मी एकदा काउंट करते आणि तेवढ्याच उरलेल्या आहेत की नाही, जर कमी असेल तर मग एखादी बनवून घ्यायला. ठीक आहे, आता आपल्याला सुद्धा कमी पडते 1-2, तर मग मी इथे ह्या एक्स्ट्राचा कपड्याची ही पट्टी रेडी करून घेते. ठीक आहे, आता सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला बघा समोरासमोर ठेवून मार्किंग करून घेत आहोत, म्हणजे मग ते व्यवस्थित एकाच लेवलमध्ये त्या पट्ट्या आपल्या रेडी होतील. आणि बघा, मग फायनली दोन्ही साईडने आपण प्रॉपर फिनिशिंग सहित त्या पट्ट्या लावून घेतलेल्या आहे, व्यवस्थित एकाच लेवलमध्ये सुद्धा आलेल्या आहे. आता त्यानंतर इथे आपल्याला बॅक साईडला टक्स टाकून घ्यायचं आहे. तर बघा 1 इंच मी सोडते, कारण की आपण 1 इंचमध्ये गॅप ठेवलेला आहे आणि 4.5ला मार्किंग करायची आहे. सेम उभ्या टक्सची 4ची मार्किंग करायची. सेम दुसऱ्या साईडला सुद्धा बघा 1 इंच सोडून 4.5ला मार्किंग केली आणि वरती 4ला. आणि आता इथे आपल्याला टक्स टाकायचा आहे. तर टक्स हा नेहमी तिरका टाकायचा असतो. त्याचबरोबर स्टार्टिंग एंडिंगला व्यवस्थित लॉकसुद्धा करायचा आहे, जेणेकरून तिथून आपले धागे निघण्याचे चान्सेससुद्धा राहणार नाही. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्ससुद्धा आपण इथे टाकून घेऊयात बघा. आणि इथे सुद्धा मी डबल टिप देऊन घेत आहे. ठीक आहे, फायनली परफेक्ट फिनिशिंगसहित दोन्ही साईडने आपण हे बॅकचे टक्स टाकून घेतलेले आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण ह्या जे काही पट्ट्या लावलेल्या आहे नॉटच्या, चपट्या नॉटच्या, तर तिथे आपल्याला रेडीमेड गोल्डन कलरची नॉट लावून घ्यायची आहे. त्याआधी इथे एखादी तुम्ही लेससुद्धा लावू शकता. तर बघा, मी इथे गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे. ॲक्च्युली तुम्ही नाही लावली तरीसुद्धा चालणार आहे, तरीसुद्धा ब्लाऊजचा छानच लूक येईल, काही प्रॉब्लेम नाही. पण जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते लावू शकता. तर मी सुद्धा एकदम बारीक गोल्डन कलरचीच लावते, खूप मोठी वगैरे लावत नाही आहे. सिम्पल इथे फक्त की तेवढंच फिनिशिंग वगैरे. जर का तुम्हाला वाटत असेल की तिथून धागे वगैरे निघू शकतात, तर जर एक लेस लावली तर मग ती प्रॉपर दाबले जातील. ठीक आहे, आता या लेसला डबल टिपसुद्धा द्यायची आहे, जेणेकरून ती व्यवस्थित पॅकसुद्धा होईल. सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपण लेस लावून घेऊयात. आणि तिथे बघा आता बरोबर ह्या पद्धतीने मी कडेने ठेवलेली आहे. आणि फक्त एवढंच की ती सरळ पकडा, तिरकी वगैरे होईला नको, नाही तर मग पुन्हा आपलं सगळं डिझाईनचं लूक बिघडू शकतं. त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला लेसच कशी लावावी हेच समजत नाही, सो त्यामुळे काळजीपूर्वक लेस लावायची आहे. आणि इथं जे काही एक्स्ट्राचं आहे थोडंफार तर ते मी कट करून घेते. तर बघा, अशा पद्धतीने आता दोन्ही आपले हे पार्ट्स रेडी झालेले आहे. आणि आता मी गोल्डन रेडीमेड कलरची नॉट घेते. तर जवळजवळ आपल्याला ती 2.5 इंच किंवा 3 इंच लागेल. तुम्हाला किती खाली एक्स्ट्रा हवी आहे
त्यावर ते डिपेंड आहे. तर मी इथे टोटली 3 मीटरच घेतलेली आहे डायरेक्ट, जेणेकरून ती आपल्याला कमी पडायला नको. तर बघा मी इथे सेफ्टी पिनमधून ही ओवून घेते. सगळ्यात आधी इथून टाकायची आहे बघा आपल्याला व्यवस्थित, आणि इथून टाकल्यानंतर इकडच्या पार्टमधून परत ती खाली घ्यायची आहे, तिकडून वरती इकडून खाली. आणि ह्या पद्धतीने केल्यावर दोन्ही पण सेम करून घ्यायचे आहेत, दोन्ही साईडला नॉट या पद्धतीने ओढून. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर एक सोडत सोडत आपल्याला ती ओढून घ्यायची आहे. बघा इकडचं एक सोडलेलं आहे, पुन्हा इकडचं एक सोडायचं, पुन्हा इकडचं एक सोडायचं, आणि झिगझॅग पॅटर्नमध्ये आपल्याला ती नॉट ओढून घ्यायची आहे. आणि सेफ्टी पिन लावल्याचा फायदा हा होतो की आपल्याला सेफ्टी पिनमुळे ती नॉट पटपट ओवता येते. तर तुम्हीसुद्धा अशी छोटीशी सेफ्टी पिन घ्यायची आहे, म्हणजे तुम्हालासुद्धा ही जी काही गोल्डन नॉट आहे तर ही पटपट पटपट ओवता येईल. नाहीतर जर का तुम्ही असंच ओवायला गेलात तर खूप टाईम लागू शकतो. त्यामुळे फक्त एवढंच आहे की झिगझॅग शेपमध्ये आपल्याला ते ओवून घ्यायचे आहे. एकाड एक ओवत आहोत, लक्षात राहू द्या, हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ओवता ओवता व्यवस्थित ते या पद्धतीने सेटसुद्धा करून घ्यायचं आहे. हे बघा आता इकडून टाकलं की पुन्हा इकडून टाकायचं आहे, एक सोडायचं आहे फक्त ओवताना, झिगझॅगमध्ये ओवायचं आणि एकाड एक. ठीक आहे. सेम आता ह्या पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा जी काही नॉट आहे ना ते सुद्धा ओवून घेऊयात. आता ही सुद्धा झिगझॅग आणि एकाड एकच करायची आहे. आता एक साईडची ओवल्यानंतर जे बाकी आहे ना आपलं, तर त्यामधूनच आपल्याला ती बरोबर ओवून घ्यायची असते. आणि ते तर तुमच्या लक्षात येईल, फक्त एक साईडची थोडंसं लक्षपूर्वक करायची, त्यानंतर जी उरलेली आहे त्यामधून आपण डायरेक्टच ती होऊ शकतो. जर का एखाद्या वेळेस तुमचं असं सेफ्टी पिन अटकत असेल, म्हणजे होऊ शकतं, तर अशा वेळेस ती व्यवस्थित बघा मी आता हे स्क्रूड्रायव्हरने थोडंसं ब्रॉड केलं. एखाद्या वेळेसची कधी छोटी असेल त्यामधून सेफ्टी पिन जात नसेल, असंही होऊ शकतं. असं पण आपण सगळ्या सेम साईजच्या करण्याचा प्रयत्न करतच असतो. कधी कधी आतून धागे असतात, सो त्यामुळे ती व्यवस्थित करून घ्यायचं. आणि बघा मग मी उरलेलं सुद्धा व्यवस्थित दुसऱ्या साईडचं झिगझॅग शेपमध्ये इथे ओवून घेतलेलं आहे. आणि बघा इथे खाली मी रेडीमेड लटकनसुद्धा लावलेले आहे, तर तुम्ही इथे फॅब्रिकचं लटकनसुद्धा बनवू शकतात. तर फायनली बघा एकदम छान असं झिगझॅग लेवलमध्ये आपण हे छान असं म्हणजे झिगझॅग पॅटर्नमध्ये हे नॉट ओवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी फॅन्सी लुकमधली ही नवीनच पद्धतीची आपली ही डिझाईन रेडी झालेली आहे. बऱ्याचदा काठापासून आपल्याला डिझाईन बनवायची असते, ते सुद्धा फॅन्सी लुकमध्ये. तर कशी बनवावी तर हे सुचत नाही, तर ह्या पद्धतीचे डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकतात. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कटिंग करताना जेवढा गॅप ठेवलेला होता तेवढाच तो झिगझॅगमधला म्हणजे त्या नॉटमधला अंतर पाहिजे नाही. आणि असंही घातल्यानंतर हे स्प्रेड होणार आहे आणि नक्कीच आपल्या ब्लाऊजला सुद्धा खूप सुंदर असं लूक येईल. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी काही डिझाईन आहे तर ही काठाची आहे, त्याचबरोबर कॅनव्हास पेपर पॅच वगैरे काहीही न करता ही डिझाईन रेडी होते, म्हणजे एकदम सोपी आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की अशी शिवून बघा. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्यानंतर त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल की जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके. याचाच अर्थ तुम्हाला तो व्हिडिओ लगेच भेटून जाईल, तुम्हाला खूप शोधण्याची गरज पडणार नाही. म्हणजे माझा रोजचा डेली एक व्हिडिओ येतच असतो, सो तो व्हिडिओ तुम्हाला बघता येईल, जेणेकरून तुम्हाला ब्लाऊजची डिझाईन किंवा कटिंग, स्टिचिंग, स्लीव्ज डिझाईन हे सगळं काही रोज वेगवेगळं शिकायला सुद्धा नक्कीच मिळेल. आणि मी सुद्धा नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करत राहील. ठीक आहे. चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.